नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू कोणत्या लोकांकडे पैशाची कमतरता असते आणि कोणत्या लोकांकडे खूप पैसे असतात आणि त्यांना समाजात खूप सन्मान मिळतो. आचार्य चाणक्य म्हणतात, जीवनातील प्रत्येक व्यक्तीला यश मिळवायचे असते. त्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करतो, पण अयोग्य मार्गदर्शनाने तो अपयश होतो. त्यासाठी चाणक्य नीतिशास्त्र पाळण्याचा सल्ला दिला जातो. आचार्य चाणक्य हे महान विचारवंत होते. त्यांनी नीतिशास्त्राचा ग्रंथ रचला. त्यामध्ये मानवाच्या मार्गदर्शनासाठी अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आपल्या कामाबद्दल किंवा व्यवसायाबद्दल प्रामाणिक आणि योजनाबद्ध राहून काम केले तर तो व्यक्ती जीवनात यश मिळवू शकतो. त्याचबरोबर त्याला पैशाची कमतरता भासत नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठणारा व्यक्ती. आचार्य चाणक्य यांच्या मते, ब्रह्ममुहूर्तावर उठणारा व्यक्ती कार्य पूर्ण करतो तर त्या व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते. अहंकार नसलेला व्यक्ती. अहंकार यशस्वी माणसाला देखील अयशस्वी बनवते. त्यामुळे जीवनात कोणत्याच प्रकारचा अहंकार बाळगू नये. मेहनती व्यक्ती. यावर आचार्य चाणक्य म्हणतात, मेहनत करणाऱ्या व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तो त्याच्या मेहनतीवर मिळवतो. असा व्यक्ती जीवनात खूप आनंदी असतो. दान धर्म करणारा व्यक्ती. एखादा व्यक्ती अन्नदान, मंदिरामध्ये दान किंवा आपल्यापेक्षा दुर्बल व्यक्तीला मदत करणे, हे नेहमी परोपकार भावना ठेवणे, अशा व्यक्तीला देवाचा आशीर्वाद असतो. त्याच कारणाने त्याला समाजात खूप सन्मान मिळतो. धन संचय करणारा व्यक्ती. जर एखाद्या व्यक्तीला पैशाचे महत्त्व असेल, अनावश्यक खर्च तो टाळत असेल आणि भविष्यासाठी पैसे वाचवत असेल, अशा व्यक्तीला पैशाची कमतरता कधीही भासत नाही. आचार्य चाणक्य यांच्या 5 गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या कॉमेंटमध्ये सांगा. जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.